शुभ सकाळ, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपण कालच पोचलो होतो शिर्डीला. ॲक्च्युली काल 12:30-1 वाजता रात्री आपण शिर्डीला पोचलो होतो शनी शिंगणापूरचं दर्शन करून. आणि हे जे मागे दिसतंय हॉटेल साई नंदा, इथे स्टे केला होता. ठीकठाक होता स्टे. मी तर आउट ऑफ 10 5.5 रेटिंग देईल. आपल्याला फक्त झोपायचं होतं. तर आज आपण कवर करणार आहोत शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर. आणि मग जर का जास्त लेट झालं तर स्टे करू, नाहीतर मग डायरेक्ट घरी. ओके, तर बनून जर आपल्या ट्रिपमध्ये तुम्ही जर का शिर्डीला आलात तर आय विल सजेस्ट यू की ठीकठाक आहे. म्हणजे तुम्हाला फक्त झोपायचं असेल तर. पण गरम पाण्याची वगैरे एवढं चांगली सोय नाही इथे. ओके, तर ॲक्च्युली आम्ही खूप कमी टाईममध्ये बुकिंग केली होती, त्याच्यामुळे हे बुक केलं होतं. नाही तर चांगलंच हॉटेल बुक करायचं होतं. बट ठीकठाक आहे हॉटेल. ओके, तर येस, आता आपण निघूया शिर्डीच्या दर्शनाला. VIP पास थ्रू जाणार, कारण का 5 ते 6 तासाची लाईन आहे. बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये गाईज. तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय ना, हे आहे साईबाबांचं समाधी मंदिर परिसर. आणि याच्या आतमध्ये समाधी मंदिर आहे शिर्डीच्या साईबाबांचं. आणि त्याच्या समोरच हे आपण बघतोय उडीपी रेस्टॉरंट, जिथे आपण पटकन नाश्ता करणार, कारण का लाईन खूप मोठी आहे. VIP पासेस आपण काढणार आहोत, पण त्याची पण लाईन जवळजवळ अर्धा 1 तासाची आहे. आणि तशी जर का तुम्ही नॉर्मल लाईनला गेलात तर 5-6 तास लागतात मित्रांनो. ओके, तर आपण पटकन ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि आतमध्ये ना मित्रांनो, शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या आतमधल्या परिसरामध्ये ना मोबाईल युसेज, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अजिबात अलाउड नाही आहे. तर हे आपण मिसळ घेतलेली आहे. ओके, तर मिसळ खाऊन आपण डायरेक्टली आतमध्ये जाऊयात. आधी द्वारकामाई करू, मग मंदिर परिसरातून आल्यावर तुम्हाला पुढचं शूट दाखवेन की आपलं दर्शन कसं झालं. इथे मोबाईल आणि तुमचे जे चपला, शूज वगैरे असते इथे काढायला लागतात. तुम्हाला टोकन भेटतं. मोबाईल्स, लॅपटॉप्स तुमच्याकडे काही असेल तिथे जमा करायला लागतात. आपण आधी द्वारकामाई बघून घेऊयात. त्याच्यानंतर ना तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एक्सपिरियन्स सांगतो. ते आहे इथे धुनी वगैरे आहे, जिथे साईबाबांनी धुनी पेटवलेली होती, ती अजूनपर्यंत जळते. ओके, आणि ही वॉल तुम्ही बघता, इथे साईबाबांची छबी अजूनही दिसते. असं इथल्या भक्तांचं असं म्हणणं आहे की ते साईबाबांची छबी कधी दिसते. आणि हे तुम्ही बघताय ना, हे आहे दगड, जिथे ज्या दगडावर साईबाबा बसायचे. ओके, खूप प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते इथे अजूनसुद्धा. आणि याच भिंतीवर ना साईबाबांची छबी दिसते. ओके, तर आपण आता जाणार आहोत मंदिरामध्ये. मंदिरामधून आल्यावर तुम्हाला कसं एक्सपिरियन्स ते सांगतो. सो येस गाईज, मंदिरातून आपण बाहेर आलेलो आहोत. आता खूप छान दर्शन झालं, अर्ध्या तासाचंच दर्शन झालं. आणि VIP पास काढूनच जा, मी तुम्हाला सांगेन. VIP पास काढा. अर्ध्या तासाचं दर्शन होतं, पण खूप छान होतं. तुम्हाला आतमध्ये VIP डेस्कवर बसवतात, तिथे तुम्हाला आरती भेटते साईबाबांची. आणि मी तुम्हाला सांगेन 12 ते 1च्या स्लॉटमध्येच जा. ओके, आणि तुम्ही बघताय ना, समोर मंदिर आहे साईबाबांनी परिसरामध्ये. साईबाबा ट्रस्टच्या परिसरामध्ये नवीन हे उद्यान बनवलेलं आहे. खूप छान असं. तिथे पण तुम्ही जा, व्हिजिट करा. खूप छान उद्यान आहे आतमध्ये. आणि हे साईबाबांचं समाधी मंदिर. बाहेरून आपण थोडंसं शूट घेण्याचं ट्राय केलं आहे. इथे पुढेच साईबाबांची धुनी द्वारकामाई आहे. ओके, तर खूप छान दर्शन झालं, प्रसन्न वाटलं एकदम. कितीला आहे ते? काय आहे हे? बेदाणे आहेत का? काय आहे बेदाणे? कुठल्या नाशिकचं आहे? ताई, काय बोर आहेत का? कच्चे आहेत का बोलाय? जास्त पिकलेले नको घेऊ. आणि हे 100चे बोलतात. मित्रांनो, नाशिकचे ना पेरू खूप प्रसिद्ध आहेत, त्याच्यामुळे ना आपण हा 100चा वाटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पेरू मोठे आणि आतमधून लाल आहेत. हे पेरू खूप छान आहेत, मला खूप आवडतात, फार मीठ मसाला लावून खायला. आपण हे घेतलेले आहेत आता. तर फॅमिली, आपण ना त्र्यंबकेश्वरचा प्लॅन ड्रॉप करतोय, कारण का आम्ही असा विचार केला की त्र्यंबकेश्वर जर केला, आता वाजलेले आहेत कारण का 4:30. तर त्र्यंबकेश्वरला जायला इथून वाजणार 7-7:30. तिथून परत दर्शनाच्या रांगेतून दर्शन घेऊन वाजणार 9-9:30. तिथून परत पनवेलला जायला 12:30-1. आणि मला नाईट ड्रायव्हिंग म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी प्रेफर नाही करत, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता जायला निघतोय पनवेलला. ओके,
सो आपलं दर्शन शिर्डीचं खूप छान झालं आणि आपण खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली. ही ॲक्च्युली एंटायर ट्रिप खूप एन्जॉय केली. तर येस, तुम्हाला सुद्धा असे ट्रॅव्हल व्लॉग्स बघत राहायचे आहे. पुढे आपले खूप सारे ट्रॅव्हल व्लॉग्स येत राहणार आहेत. आणि आपण ना पनवेलला पोचून सासरवाडीमध्ये सौरभनी तिथे रिझर्वेशन केलं आहे. तिथे पटकन डिनर करून, शीतलचं आज बड्डे पण आहे, त्याच्या निमित्ताने सासरवाडीमध्ये डिनर करून आपण घरी जाऊन केक सेलिब्रेशन करून मग तिथे आपला व्लॉग एंड करू. केक सेलिब्रेशन वगैरे आपण नाही दाखवणार, पण सासरवाडीचं मी थोडंसं दाखवायला ट्राय करीन. तर येस, आपल्या चॅनलला नवीन असाल तर परत सांगतो, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर का तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त प्रेम देत राहा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू गाईज.